मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती, पण आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। याशिवाय योजनेत 5 एकर शेतीची अट होती, ती पण आता वगळण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 ऐवजी आता 21 ते 65 असा करण्यात आला। परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केलेला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे। तसेच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे। कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेत लाभ देण्यात येणार आहे। योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत 2 महिने राहणार असून 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै पासून दरमहा 1500 रुपयांचा लाभ एकत्रित मिळेल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते, पण आता त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक पुरावा चालेल। योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली असून लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षांऐवजी 21 ते 65 वर्षांपर्यंत करण्यात आला आहे। परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला नसल्यास ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली असून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे।